सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर में ट्रैफिक विभाग द्वारा आज रास्ता सुरक्षा दिवस यहां के कैंप क्रमांक 4 के विट्ठलवाड़ी पुलिस के संकुल में मनाया गया। ये मनाने का लक्ष्य है कि लोगों को ट्रैफिक विभाग के बारे में जानकारी देना और जनजागृति करना। साथ में आज मेडिकल चेकअप का भी आयोजन किया गया और रक्तदान शिविर का भी आयोजन किया गया था। इतना ही नहीं, लोगों को ट्रैफिक नियमों के बारे में जानकारी देना आदि कार्यक्रम किया गया। आज वाहतूक विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात। कशा संदर्भाचे उपक्रम होते, कोणकोणते उपक्रम आपल्या इथं राबवण्यात आले? रस्ता सुरक्षा अभियान 2025 35वा रस्ता सुरक्षा ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त माननीय आशुतोष डोंगरे साहेब, माननीय चव्हाण साहेब, माननीय DCP पंकज सिरसाट साहेब यांच्या मान्यतेने हा 1 जानेवारीपासून 2025 पासून आपण हा रस्ता सुरक्षा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू झालेला आहे। रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचं महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये वाहतुकीचे नियमाची जनजागृती करणे, लोकांनी दारू पिऊन वाहन न चालवणे, इन्शुरन्स शिवाय गाडी न चालवणे, रश ड्रायव्हिंग करू नये, ओव्हरटेकिंग करण्याचं काम करू नये। देशामध्ये जेवढ्या आपले जवान शहीद होत नाहीत देशाच्या बॉर्डरवर, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अपघातामध्ये घरातले कर्ते माणसं, मुलं दगावत आहेत आणि त्याचं काम आहे मानवी चुका आहेत। ज्या ठिकाणी टर्न्स आहे त्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करून पुढे पडणे, दारू पिऊन वाहन चालवणे आणि त्यांना त्या परवा नाही आहे की आपल्या चुकीमुळे घरातला एखादा कर्ता माणूस दगावू शकतो आणि एखादा घराचा तरका माणूस जर दगावला तर ते संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर येतं, याची कल्पना त्यांना नाही आहे। आणि म्हणून आम्ही आव्हान करतो की वाहतुकीचे नियम पाळा, सावकाश चाला, कुठल्या प्रकारची घाई न करता आपण आपल्या याच्यातनं हेल्मेटशिवाय गाडी चालवायची नाही, इन्शुरन्सशिवाय गाडी चालवायची नाही, दारू पिऊन गाडी चालवायची नाही, लायसन्सशिवाय गाडी चालवायची नाही। आणि अशा प्रकारची हे संपूर्ण अवेअरनेस आम्ही शाळा, कॉलेज, रिक्षा स्टँड या ठिकाणी करत आहोत। नागरिकांना आम्ही आव्हान करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळा आणि आपलं जीवन सुरक्षित करा, एवढीच आमची। आज या ठिकाणी आरोग्य शिबिर वगैरे ठेवण्यात आले, काय सांगाल? या ठिकाणी आरोग्य शिबिर की छोटीशी कल्पना आम्ही लोकांची ब्लड चेक करून घेणे, रिक्षा चालकांना आपलं वेळ नसतो, आपली शुगर वाढली आहे का, आपण इतर आजाराने त्रस्त आहोत, तर या संदर्भात आम्ही वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी एक मेडिकल कॅम्प आयोजित केलेला होता। त्याच्यामध्ये ब्लड डोनेट आहे, कॅन्सरचे चेकअप आहे। अशा छोटे छोटे उपक्रम करून लोकांमध्ये आम्ही अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करतो आणि त्यांची आरोग्यसुद्धा चांगलं राहावं। जे रिक्षा चालक या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते, आमचे वाहतूक सल्लागार या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्या सगळ्यांचं मेडिकल चेकअप, आमचे वार्डन्स, आमचे पोलीस यांचं सर्वांचं मेडिकल चेकअप आम्ही करून घेत आहोत।